नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. महेश कडू मित्रमंडळाची असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा रायगड प्रीमियर लीग सोनारी गावात आणि उरण तालुक्यात पहिल्यांदाच आलेली हॅलो आहे. चेक. चंदू सर 2 मिनिटं थांबवतोय. या आपण सन्मान करूया साहेबांचा. संकेत गरज साहेब इथे उपस्थित झालेत. संकेत साहेबांचा सन्मान करूया आपण. खूप कमी वयामध्ये सरपंच पदाचा मान. सरपंच म्हणजे गावचा अभिमान, गावचा रुबाब, गावच्या विकासाची जबाबदारी, गावाची जबाबदारी, गावाला एकत्रित करणं, त्यांच्यासाठी काम करणं कठीण असतं. मात्र तो रुबाब, तो दर्जा देखील तेवढाच असतो. या आपण त्यांना सन्मानित करूया. रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण सन्मानित करूया. संकेत साहेबांचा आपण सन्मान करतोय. आदित्य कडू यांच्या शुभाशय आपण करूया. संकेत साहेबांचा शुभ सन्मान. सरपंच आहेत ते फार कमी वयामध्ये. गावचा मान, गावचा सन्मान, गावचा रुबाब. तर या चंद्रकांत गरज साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. झालाय साहेबांचा सन्मान. या हे खूप सुंदर चित्रीकरण आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. महेश कडू मित्रमंडळ आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या आपण अनिकेत घरत यांचा देखील सन्मान करूया. आदित्य साहेबांना विनंती करेन की आपण त्यांना देखील सन्मानित करूया. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ही आपली भारतीय संस्कृती. असं म्हटलं तर भूक लागल्यानंतर खाणं ही प्रकृती, दुसऱ्याचं हिसकावून खाणं ही विकृती आणि आपल्यातलं दुसऱ्याला देणं ही खरी भारतीय संस्कृती. या आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा शब्द आम्ही हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स चंदू सर. थँक्यू. आजच्या रात्रीतील एक महत्वाचा सामना, शेवटचा सामना आणि सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल. हो, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. सुरुवात झाली आहे. आर्यन नाईक आणि रजत मुंडे ही जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. दैविक लक्ष्मी 11 खानावळे या टीमसाठी, तर दुसऱ्या बाजूला हरिओम डोलवी पेन. एका बाजूला पनवेल तालुक्यातील खानावळे, तर दुसऱ्या बाजूला पेन तालुक्यातील डोलवीची टीम पाहायला मिळते. यांच्यामधील संघर्ष पाहायला मिळतोय. एक टीम ऑलरेडी म्हणजे कळंबोली टीम लगातार 2 मॅच जिंकत असताना पुढे दाखल देखील झालेली आहे. सुपर 16 मध्ये दाखल देखील झालेली आहे. यावर्षी थोडासा वेगळा फॉर्मॅट आहे. येस, 2 टीम एका दिवशी क्वालिफाय होणारा पाहायला मिळतात. एक वेगळा फॉर्मॅट रायगड प्रीमियर लीगचा पाहायला मिळतो. आणि आर्यन ज्यांच्या नावाची चर्चा आहे ते सध्या बॅटिंगला पाहायला मिळतात. समोर प्रसन्न. उसळी होती, जाऊ दिलाय बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. अशा प्रकारचं चित्र ज्यावेळेला इंग्लंड, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मॅच असतात टेस्ट, त्यावेळेला हे चित्र पाहायला मिळतं. परंतु ते चित्र सोनारी गावातलं आहे हे लक्षात ठेवा. हो हो हो, चांगली सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूला बॅटरलाही कमबॅक करावं लागणार आहे. पेन विरुद्ध खानावळे अशी एक महत्वाची मॅच पाहायला मिळते. सोनारी गावामध्ये आपण आलोय. महेश शेट कडू यांचं असणार हे भव्य दिव्य आयोजन रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचं. फुलटॉस, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रात गॅपमध्ये बॉल खेळलाय आणि बघता बघता पोहोचलाय सुद्धा सीमा रेषा पार. 4. कडू या नावाची चर्चा मात्र रायगडामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. एक ख्यातनाम उद्योजक, माजी सरपंच आणि क्रिकेट प्रेमी, क्रिकेट खेळाडू आता आयोजकाच्याही भूमिकेत. रिवर्स अल्टी पल्टी स्ट्रोक खेळलाय, परंतु तिकडे आहेत फिल्डर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झालेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे आणि जर का रनआउट असेल तर डेंजर एंडला कोण आहे? रजत मुंडे आहेत. पाहूया काय होईल. तिसरे पंच ठरवतील. आता हा निकाल सत्र न्यायालयातून वरच्या न्यायालयामध्ये गेलाय. प्रशांत कडू आपण इकडे दाखल व्हायचंय किंवा संदीप पाटील आपण असेल तरी त्वरित दाखल व्हा. पप्पू पप्पू
नॉट आउट. रजत पोचलेले आहेत आपल्या क्रीजमध्ये. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे दैविक स्पोर्ट्स कानावळे, दुसऱ्या बाजूला हरिओम डोलवी पेन यांच्यातील ही लढत पाहायला मिळते. रजत मुंडे हा बॉल थोडासा पुढे केला, कमी गतीने केला. एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा क्रिकेट खेळलेले आहेत, एका संघामध्ये सुद्धा खेळलेत. यावेळेला उलटा बॅक ऑफ द हँड रॉंग वन देखील करण्याचा, आणि अगदी रायगडमध्येही खेळतात आणि पुण्याच्या डिंगडॉंग मध्ये देखील, प्रतीकमध्ये देखील एकत्र क्रिकेट खेळलेले आहेत. 6 धावा धाव फलकावर आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न खेचला होता हा बॉल थोडासा लांबून, तिकडे पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला, दबाव निर्माण केला. पहिल्या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी राहिली, प्रसन्न पाटीलने टीमला प्रसन्न केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट नाही आली, परंतु रन फक्त 7च आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये यांचं आगमन झालंय. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष पनवेल तालुका पश्चिम या सर्वांचं धुमाल साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम धुमाल साहेब. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. राकेश गायकवाड साहेबांचं देखील आगमन होते, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. खूप खूप स्वागत आहे राकेश दादा तुमचं देखील. या स्पर्धेमध्ये भरपूर त्यांचं कार्य, आणि रायगड असोसिएशनचे अध्यक्ष तुमचं देखील भाई मनापासून हार्दिक स्वागत. यस ओर रोड टू कॉमेडी बॉक्स चंदू सर. यस राकेश दादा गायकवाड यांचं आगमन होतंय मंचावर, आणि एक भव्य दिव्य असं आयोजन. रायगडची स्पर्धा, रायगडचं क्रिकेट, रायगडच्या कॉमेंट्रीची सुद्धा चर्चा होते. आमचे सगळे कॉमेंटेटर मित्र सुद्धा खूप चांगली कामगिरी करतायत, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रुपेशजी धुमाळे हे देखील मंचावर पाहायला मिळत आहेत. जवळ मॅचच्या दिशेने विजय पवार, आमराई कर्जत एक्सप्रेस. चांगला बॉल, वेगवान ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फाईन लेगला अडवलाय देखील. तिकडे जोपर्यंत कुणाल येतील तोपर्यंत 1 रन पूर्ण देखील होतोय. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. खानावडे वर्सेस पेन अशी ही मॅच पाहायला मिळते. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आहे, आणि बऱ्याच जणांना एक मॅच एक्स्ट्रा होऊन सुद्धा कुणाला विश्वास बसणार नाहीये. रात्रकालीन मॅच जवळपास 11:15 संपतात सुद्धा की महेश शेट कडू दाखवतील इकडे. आणि उद्याही त्याच वेळेला स्पर्धा सुरू होईल. अगदी योग्य वेळेत सगळ्या टीमला पोहोचायचं आहे. या त्याच वेळेला मॅचेस सुरू होणार आहेत. शिस्तबद्धता या सोनारीच्या स्पर्धांची, महेश शेट कडू यांच्या आयोजनाची नेहमीच खासियत राहिलेली आहे. उसळी होती, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न देखील होता, एफर्ट्स केले जरूर होते. तिकडे धावसंख्या 1 ने पुढे जाईल. उसळी असणारा बॉल हुक करण्याचा प्रयत्न फसला देखील होता. धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगली कामगिरी विजय पवार करतायत. चांगली कामगिरी आर्यनलाही करावी लागेल, रजत मुंडे यांना देखील करावी लागणार आहे. सलामीची जोडी आहे आज, नाही तर 1 वर्ष परत नाही. आज जो खेळणार आहे, आज जर चांगले खेळलात तर उद्या परत खेळायला मिळेल, या स्पर्धेत परत खेळायला मिळेल, आणि नाही खेळलात तर 1 वर्ष वाट पाहावी लागेल. कोणत्या टीम मध्ये जाणार, कोणत्या ओनरकडे जाणार, त्याची वाट पाहावी लागेल. यावेळेला टकासा आवाज आलाय. रजत मुंडे यांच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार, षटकार. रजत मुंडे, चर्चा यांच्या बॅटिंगची. गेल्याच आठवड्यात आम्ही बिहारला होतो, पटनाला, परंतु तिकडे आजूबाजूच्या राज्यांमधील ज्या वेळेला खेळाडू होते आणि ज्या वेळेला मैदानात रजत होते त्यांचीही चर्चा रजतच्या बॅटिंगची होत होती. अभिमानास्पद वाटतं ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंची चर्चा बाकीच्या राज्यातील खेळाडू करतात. रिवर्स अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर,
कल्टी 4 चौकार. यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. तुम्ही ग्रेट आहात तर आम्ही सुद्धा ग्रेटच आहोत, तुम्ही रायगडचे आहात तर आम्ही सुद्धा रायगडचेच आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न इकडे होतोय. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. रजत मुंडे, दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावळे बॅटिंग साठी पाहायला मिळतात. समोर आहेत हरिओम, डोलवी, पेन. ओ हो 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 हो, काय फटका खेळलाय. लांब 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 जा, शोधून आणा बॉल. सिक्सर. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. स्वभावाने शांत, परंतु मैदानात गेल्यावर त्याला काय होतं कळत नाही. मग तो कोणाचाच नसतो, तो खेळाचा असतो, बॅटचा असतो, बॉलचा असतो. षटकार चौकाराची भाषा त्यांनाही आवडते. इतर वेळा त्यांच्याशी तुम्ही 10 मिनिटं बोलून पहा, एवढा शांत स्वभावाचा खेळाडू शोधून सापडणार नाही. परंतु मैदानात गेल्यानंतर रजत मुंडे जबरदस्त धुमाकूळ घालत असतात. आणि सोपं नाहीये कांचनजी. 1 करोडच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेणारा हा रायगडचा पट्ट्या आहे. नाव रजत मुंडे. येस, चांभारलीकरांचा बाळू आज अख्ख्या भारतात चर्चेत आहे, बरोबर ना. त्याचे स्वागताचे व्हिडिओ पाहिले ज्यावेळेला ISPL मध्ये बेस्ट बॅटर घेतल्यानंतर जी काही गर्दी होती त्याच्या स्वागताला, सत्कार सन्मान जो सोहळा खूप मोठाही होता. परंतु जव्यात मॅचच्या दिशेने दोन्ही टीम बलाढ्यच आहेत. दर्जेदार क्रिकेट. सुशांत मोकलची सुद्धा लोकप्रियता काही कमी नाहीये. हा खेळाडू कामानिमित्त व्यापानिमित्त क्रिकेट कमी खेळतो, परंतु एवढी अफाट लोकप्रियता सुशांत मोकलची सुद्धा आहे. कदाचित कमी क्रिकेट खेळतात, परंतु जेवढे खेळतात सुशांत मोकल या नावाची चर्चाच पाहायला मिळते. 25 धावा धावफलकावर पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा प्रसन्न. आर्यन या बॉलला मिड विकेटच्या दिशेने ढकलतायत. तिकडे फिल्डर येत आहेत. थोडीशी मिक्स फील्ड होते. 1च्या ठिकाणी 2, 2च्या ठिकाणी 3 होतील का. फिल्डर आले तिकडे. 2 ने धावसंख्या पुढे गेलेली आहे. चुकीला माफी नाही. 1च्या ठिकाणी 2 आलेले आहेत. धावसंख्या 27 वर जाताना पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावर. विकेट गेली नाहीये, हा प्लस पॉइंट पाहायला मिळतोय खानावडे टीमचा. दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावडे ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा पुढे जाते. थोडस दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, त्यांच्या रीच मध्ये नव्हता ठेवायचा, बॉल बाहेर ठेवायचा होता, तो हा प्रयत्न होता इकडे. 28 धावा धावफलकावर. रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व आणि 6व्या पर्वाचा आज पहिली रात्र म्हणेल अधिकृतरित्या त्याचा शेवटचा सामना. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. 4-4 फिल्डर त्याच्या दिशेने निघालेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न, पुन्हा मिक्स फील्ड पाहायला मिळते. कॅच नाही झालीये आणि त्या उलट 2 रन तिकडे मिळत आहेत. ही सलामीची जोडी चांगली सुसाट निघाली. आता गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर प्रसन्न पाटील सातत्याने प्रयत्न करतायत. थोडेसे कर्णधार सुद्धा निराश आहेत, परंतु कर्णधाराला या सगळ्यातून आपल्या अख्ख्या टीमला सावरावं लागतं. त्यांनी खचून चालत नाही. त्यांना एकच सांगावं लागतं, यस आपल्याला कमबॅक करायचं आहे, आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू. हे संघ नायकाला, नाहीतर 11 असतात, 11 पैकी एकालाच कॅप्टन का बनवतात, त्याच्याकडे ती क्षमता असते. या सगळ्यांमध्ये एक प्रेरणा, एक ऊर्जा देण्याचं काम कोण करत असतं, तर तो कर्णधार करत असतो. म्हणून कर्णधार मोलाचा असतो. वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, वेग वाढवला, टप्पा चुकीचा होता आणि इकडे व्हाईट बॉल +1 देखील मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते.
32 धावा धाव फलकावर. आणि ज्या ज्या वेळेला कांचन पालकर सरांबरोबर काम करण्याची संधी मिळते, रायगडचं कॉम्प्युटर मी त्यांना म्हणेल, बरीचशी माहिती इतर देखील त्यांच्याकडून जरूर मिळत असते. आर्यन नाईक आणि रजत मुंडे बॅटिंगसाठी. रजतसाठी फुल टॉस, बॅटची कडा, बॉल मागे जातोय. चांगले एफर्ट्स तिकडे लावलेले आहेत. हे क्रिकेटच्या खेळात पाहायला मिळतं. कधी कधी चांगल्या बॉलवर षटकार येतो, कधी कधी फुल टॉस मिस देखील होतो. इकडे 1 रन आली आहे खरी. धाव संख्या 33 वर जाताना पाहायला मिळते. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे आजच्या रात्रीतील हा महत्वपूर्ण सामना. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी. हा बिमर आहे की नाही याकरता. पप्पू नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. रिव्ह्यू सक्सेस झालाय. जास्त उसळी होती, जास्त उंचीचा बॉल होता हा. उसळी नव्हती, माफ करा. आणि पंच गणेश बाविस्कर कळवत आहेत आता फ्री हिट आहे. फुल टॉस समोरच्या दिशेने खेळणे. तिकडे सीमा रेषा ओलांडताना पाहिला मिळेल बॉल. 4 धावांसाठी चौकार. महेश भाई फॅन क्लब मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत, कारण महेश कडू साहेबांचं देखील एक मोठं नेटवर्क आहे. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस देखील आहेत. यावेळेला पाठीमागे उसळी होती, त्याचा फायदा घेतला आर्यननी या ठिकाणी. याही वेळेला बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावांसाठी पुन्हा मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आणि आर्यन नाईक या हंगामात RPL मध्ये 100 धावा पूर्ण करणारे पहिले खेळाडू ठरतायत. युवा टॅलेंट रायगडचं मैदानाच्या आतमध्ये बामण डोंगरीचं पाहायला मिळत आहेत. आर्यन नाईक या युवा खेळाडूची चर्चा आहे. क्रिकेटमध्ये युवा आले देखील पाहिजेत, त्यांच्याशिवाय मजा सुद्धा नाही आहे. या वेळेला पहा, हा संयम आहे. बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला. चांगला बॉल तिकडे होता. 1 रन मिळेल. म्हणजे ते शॉर्ट सिलेक्शन पाहणं, जसा बॉल तसा फटका खेळण्याचा प्रयत्नही ते करतायत. आणि ओव्हर नंबर 3 सुरू असताना एक मोठी धावसंख्या आता उभारली गेली आहे. 43 तर झाल्यात. याच गतीने येत राहिल्या धावा तर 85-90 देखील होऊ शकतात किंवा त्याही पुढे जाऊ शकतात, परंतु त्याला ब्रेक द्यावा लागेल. कर्णधार सुशांत मोकल यांच्या माध्यमातून कमबॅक कसं केलं जाणार याची ही चाचपणी होईल. आर्यन 19 वर, रजत मुंडे 20 वर. 43 धावा धाव फलकावर सलामीची जोडी आहे. कमी गतीचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न होता. सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय. रन नाही मिळणार आहे. ओव्हर संपल्या. 3 धाव संख्या झाली आहे. 43 बिनबाद 43. खानावळी संघ. स्टाईल कडक स्माइल दिसाया साधा भोळा. ये चाहने वाला जो तो महेश भाई. चाहने वाला जो तो महेश भाई.
करती सदा मला बघाया पब्लिक जमते तमाम हृदयात आमच्या एकच नाम हृदयात आमच्या एकच नाम हृदयात आमच्या एकच नाम डीजे चांदीची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ही मानाची ट्रॉफी महेश कडू साहेबांची ओळख राहिलेली आहे. स्पर्धेच्या आयोजनामध्ये चांदीची ट्रॉफी नक्की दिली जाते आणि या वर्षी सुद्धा ही चांदीची ट्रॉफी आहे. रुपेशजी धुमाळ साहेबांचं देखील मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंद्रकांतजी गरज साहेब पाहायला मिळत आहेत. राकेशजी गायकवाड साहेब मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि केंद्रस्थानी आहे महेशजी कडू साहेब देखील. आणि चांदीची ट्रॉफी 43 धावा धावफलकावर. आर्यन नाईक 19 वर आणि रजत मुंडे 20 वर. 3 ओव्हर शेवटच्या अजूनही बाकी. अर्धा डाव संपला, अर्धा डाव बाकी आहे. आर्यन नाईक 3 मॅचेस खेळल्या, 104 रन बेस्ट आहे परफॉर्मन्स. 53 धावांचा, एक अर्धशतकाचा समावेश. ॲव्हरेज जर पाहिलं तर 104 चा आणि स्ट्राईक रेट 297 चा. परंतु पाहूयात 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. स्वतः संघनायक बॉलिंगसाठी येत आहेत. विकेट नावाचं कोडं काही सुटता सुटेना आणि ते सोडण्यासाठी स्वतः संघनायक आलेले आहेत. कारण याच गतीने धावसंख्या जर येत राहिली तर 80-85 कन्फर्म आहेत. त्याच्यामुळे स्वतः संघनायक एक मातब्बर खेळाडू रायगडातील. पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय, जागा मिळाली आणि मग बॉलला सीमारेषा दाखवली. 4 चौकार. साधा भोळा ए चाहनेवाला डीजे जागा बनवली. पाठीमागच्या पायावर अगदी चांगला स्ट्रोक खेळला. कव्हरच्या दिशेने जमिनी लगत हा चेंडू मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळाला. 47 धावा धावफलकावर आहेत. हो हो हो, हा बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. याचसाठी संघनायक आलेत. सुशांत मोकल पेन तालुक्याच्या क्रिकेटचा ब्रँड आहेत आणि इकडे चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकताना देखील पाहायला मिळालाय. 47 धावा धावफलकावर. यावेळेला टकासा आवाज आलाय आणि बॉलला आदेश दिलाय, जा सीमारेषेच्या पलीकडे. आणि सीमारेषा पार षटकार येतो आणि पार्टनरशिप 53 धावांची या 2 खेळाडूंमधील पाहायला मिळते. हे लाखात आयोजन आलं ग हे लाखात एक मंगल दादाचं आयोजन आलं ग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग मध्ये धुमाकूळ घालतायत. आर्यन नाईक या नावाची चर्चा का आहे दाखवून देत आहेत. असं वाटतंय ही फलंदाजी पाहत असताना पाहतच राहावं. जसा बॉल तसं प्रत्युत्तर देत आहेत. या अगोदर कव्हर्सला लाजबाब फटका खेळला, आता थोडासा पुढे केला आणि त्याला खूप लांबवर पाठवून देखील दिलं. यावेळेला पुन्हा दिशा दिली आहे. बॉल निघालाय थर्डमॅनच्या दिशेने. तिकडे फिल्डर येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ओव्हर नंबर 4 सुरू असताना 54 वर धावफलक पोहोचलेला आहे. रजत मुंडे 20 वर आणि आर्यन नाईक 30 वर. खूप चांगली कामगिरी होताना पाहिलं मिळते. संघनायक प्रयत्न याही परिस्थितीमध्ये करतायत. या धावसंख्येला लगाम कसा घालता येईल आणि आपल्या टीमचं कमबॅक कसं होईल याची ही काळजी या ठिकाणी घेतली जाते. परंतु अजूनही विकेट आलेली नाहीये. सुरुवात झाली आज. काल प्रेक्षणीय सामने पाहायला मिळाले. आज खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक टीमचे प्लॅनिंग आता सुरू झाले असतील. प्रत्येक टीमच्या बरोबर संघ मालक आहेत, त्यांचे कोचेस आहेत, मास्टर माइंड आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या रणनीत्या. प्रत्येक टीमचा एक ग्रुप सुद्धा असणार आहे, त्याच्यावर चर्चा सुद्धा होत असतील. या मैदानात काय करायचं. यावेळेला समोर उडवलाय जबरदस्त स्ट्रोक. दीपा पाटील स्टँडच्या वरून मात्र हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 हटके स्टाईल कडक स्टाईल दिसाया साधा भोळा त्याची हटके स्टाईल कडक स्माईल दिसाया साधा भोळा ए चाहनेवाला जो तो डीजे थोडासा पुढे केला होता, त्याचा समाचार घेतलाय. यावेळेला चांगला बॉल पाहिला मिळाला, त्याला ढकलण्यात यशस्वी राहिले. समोरच्या दिशेने खेळलाय हा फटका. 1 रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि त्यानंतर स्टंपवर बॉल देखील आदळलाय. जास्त घाई झाली इकडे म्हणावं लागेल. दृष्ट लागली या दोघांच्या बॅटिंगला. जशी बॅटिंग करत होते आर्यननी तर मंत्रमुग्ध करून टाकलं होतं. अशा वेळेला रनआउटची विकेट कुणालाच परवडण्यासारखी नसते, परंतु विकेट आली आहे. पहिला धक्का बसलाय. युवा आर्यन रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलेत, परंतु तरी सुद्धा टाळ्या होतील त्यांच्यासाठी जसा खेळलेत.
आमचे खेळाडू एक नंबर. चार ओव्हरचा खेळ संपलाय, स्कोर झालाय 61. अजूनही जर पाहिलं तर या मॅच मध्ये 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 61 धावा धावफलकावर. रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी आलेले आहेत शुभम नाईक, ज्यांना या अगोदरच्या मॅच मध्ये देखील खेळताना आपण पाहिलं. आणि बॉलिंग साठी आलेत विजय पवार, आमराई कर्जत एक्सप्रेस. व्यावसायिक गटाच्या स्पर्धा देखील खेळताना पाहायला मिळतात. धन्यवाद डीजे. कानवडे विरुद्ध पेन अशी, डोलवी पेन अशी लढत पाहायला मिळते. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला डाव 61 तर झालेला. रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी शुभम आलेले आहेत. मोपाड्याचे असणारे खेळाडू बॅटिंग साठी मोपाडा वाडी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सांबार्लीचे रजत मुंडे यांना बॅटिंग साठी आपण पाहतोय. सर एक मिनिट. एकदा बॉल गेला आणि एक बॉल नवीन बॉल हा, जर एकदा बॉल बाहेर गेला की जो चालू बॉल आहे तोच घ्यायचा आणि त्याच्याने मॅच चालू ठेवायची आयोजकांच्या सूचना आहेत. येस. एकसष्ट धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शुभम बॅटिंगला. यावेळेला स्ट्रोक खेळणार कव्हरच्या दिशेने, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. विजय पवार घेत आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट. प्रसन्न पकडतायत कॅच. विकेट. महेश बाईला. आणखीन एक विकेट आलेली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी डोलवी पेन टीमचा सुद्धा सुरू आहे आणि त्यासाठी विजय पवार यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिल्या बॉलवर घेतली विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत गौरव घोसाळकर. कालापूरच्या सावरुलीचे असणारे हे बॅटर बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गौरव मागील मॅच मध्ये तुफानी बॅटिंग केली होती त्यांनी. पाहूया या मॅच मध्ये काय करतील. 5वी ओव्हर सुरू आहे आणि 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातील. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना. हो, हा बॉल टप्पा पडतोय, थोडासा टर्न होतोय, यष्टीरक्षकाकडे जातोय. पहिले दोन्ही बॉल डॉट टाकलेत आणि हाच आहे क्रिकेटचा खेळ. काही होऊ शकतं. मजा येते ज्यावेळेला क्रिकेटचा खेळ सुरू होतो, क्रिकेटचा खेळ सुरू असतो आणि म्हणूनच आपण खूप लांब लांबचा प्रवास करत असताना स्पर्धा देखील गाठत असतो. आज सोनारी चर्चेत असेल पुढील 10 दिवस सुद्धा. यावेळेला थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिला आहे. तिकडे फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉलचा अंदाज घेतलाय, थ्रोही लगेच केला आणि चांगला केलाय. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाईल. तिसऱ्या बॉलवर रन आलेली आहे. विजय यांचं कमबॅक पाहायला मिळत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ते थोडेसे महागडे राहिले. इकडे 24 लाईव्ह इव्हेंटचं कौतुक करावं लागेल आणि खूप चांगल्या म्हणजे 3,46,686 सबस्क्रायबर झालेले आहेत. कौतुक करावं लागेल. आणि अजूनही आपण नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आपला चॅनल हक्काचा चॅनल आहे. टायमिंग नाही झालाय. बॅटच्या टोकाला बॉल लागलाय, निघालाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 रन कंप्लीट केली. दुसरीचा कॉल रजतने दिलाय, त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. डायरेक्ट हिटही झालाय. तिसऱ्या पंचांची मागणी. रजत पुन्हा एकदा डेंजर झोन मध्ये. पाहूया तिसरे पंच. नॉट आउट. रजत. विशेष म्हणजे रन घेण्याची त्यांची जी आदर्श पद्धत आहे
जमिनीलगत बॅट क्रीज मध्ये नेत आहेत याही अगोदर आपल्याला पाहायला मिळालं. या गोष्टीचा फायदा होतो आपल्याला. थ्रो चांगला केला होता, प्रसन्न होते तिकडे. काही सेंटीमीटर ते आतमध्ये होते. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. 64 धावा धावफलकावर. या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. 4 बॉल मध्ये फक्त 3 रन त्यांनी दिलेले आहेत. विजय पवार कर्जत तालुक्यातील आमराई गावचे असणारे हे जबरदस्त खेळाडू समोर खालापूर तालुक्यातील चांबार्लीचा सुपरस्टार पाहायला मिळतोय. एक आहे वेगाचा बादशाह आणि एक आहे बॅटिंगचा बादशाह. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. फिल्डर येत आहेत तिकडे. रन एक मिळणार आहे. वा विजय वा, काय कमबॅक केलं आपल्या टीमचं. याला म्हणतात कमबॅक. जबरदस्त. एका क्षणी असं वाटत होतं ही धावसंख्या 85-90च्या दिशेने निघाली आहे. त्याला कंट्रोल करण्याचं काम या ओव्हरमध्ये झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये प्रसन्नने 5 दिले. दुसऱ्या ओव्हरमध्ये विजय पवार 18, प्रसन्न पाटील पुन्हा 18, सुशांत मोकल पुन्हा 18. म्हणजे मागील 3 ओव्हर ज्या झाल्या त्या प्रत्येक ओव्हरमध्ये 18-18-18 तिन्ही ओव्हरला रन आल्या होत्या. परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक केलं विजय पवार यांनी. प्रत्येक षटक हे वेगळं असतं. घडामोडी देखील वेगळ्या घडत असतात क्रिकेटच्या खेळात. या वेळेला स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. खाली क्षेत्र निवडलंय. धावा 4 मिळणार आहेत. गौरव यांच्या बॅट मधून आलाय. आता चौकार 4. थँक्यू सो मच. तर सन्मान्य रुपेशजी मुंबईकर, युवा नेते, भारतीय जनता पार्टी वेश्वी, यांच्याकडून रायगड प्रीमियर लीग साठी तसेच आमच्या महेशदादा कडू साहेबांना आणि मंगेशदादा बाकडेकर साहेबांना खूप खूप शुभेच्छा आल्यात. या शुभेच्छा आयोजकांच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. थँक्यू. मागील षटक चौकार येऊन सुद्धा चांगलंच राहिलं. कमबॅक करणारं राहिलं. 8 रन या ओव्हरमध्ये आल्या. एक विकेट सुद्धा आली आहे. षटकं संपलेली आहेत ती 5 आणि धावसंख्या झाली आहे 69. महेशजी कडू साहेब, राकेशजी गायकवाड साहेब, रुपेशजी धुमाळ साहेब आणि चंद्रकांतजी गरज साहेब आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर आहे चांदीची ट्रॉफी, जिच्यासाठीची झुंज पाहायला मिळणार आहे. हे 32 संघ लढणार आहेत या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या ट्रॉफीसाठी. म्हणजे जो संघ जिंकणार आहे त्याची खरीखुरी चांदी होणार आहे. आपण म्हणतो ना चांदी होणं, तर चांदीची ट्रॉफीज घेऊन जाणार आहेत. क्रिकेटचा अद्भुत खेळ आज रायगडामध्ये पुन्हा येण्याचा योग आला. रायगड प्रीमियर लीगच्या सगळ्या पर्वांमध्ये देखील समालोचन करायची संधी मिळाली. 1-1, 2-2 दिवस का होईना. आणि विशेष म्हणजे महेश कडू आमचे मित्र आणि मार्गदर्शक, त्यांच्याही स्पर्धेला पुन्हा एकदा येण्याचा आणि सोनारी गावात येण्याचा योग आला. 69 धावा धावफलकावर. शेवटची ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी मार्गस्थ होतात राज म्हात्रे. कळवेगावचे असणारे हे युवा खेळाडू पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. प्रेक्षकांना देखील मोठी उत्कंठा लागली. आता उद्याच्या टीम कोण असणार याची सुद्धा उत्कंठा आहे. शेवटचा षटक आहे. राज घेऊन आलेले आहेत. ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, वेगात टाकलाय. पंचांनी व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या पुढे गेली आहे. 70 वरी धावसंख्या गेली आहे. मागील मॅच मध्ये सुद्धा 70चं आव्हान जर पाहिलं तर अगदी सहजगत्या चेस करताना पाहायला मिळाले होते हे खेळाडू. आणि आता किती आव्हान असणार आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता 80ची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी दाखल होते. या स्पर्धेला पाहण्यासाठी, महेश कडू साहेबांच्या या आयोजनाला भेट देण्यासाठी. यावेळेला समोर केलाय बॉल ओव्हर पिच आणि त्याच्यावर एअर स्ट्राईक. रजत मुंडे यांचा षटकार, सिक्सर. धाव फलकावर पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. काही वेळापूर्वी जर पाहिलं तर थोडेसे शांत असणारे रजत आता वातावरण अशांत करून टाकतायत. 36 वर ते सुद्धा खेळतायत.
आर्यन माघारी परतल्यानंतर थोडासा ग्राफ खाली आला होता, परंतु बॅट बोलायला लागली पुन्हा एकदा रजत मुंडे यांची. 76 धावा धावफलकावर पहिला डाव सुरू आहे. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. आणखीन एक आ रा 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 खतरनाक स्पीडीला गेला की काय सिक्सर. खूप लांबवर स्ट्रोक मारलाय. मी सीएच मध्ये असल्या कारणाने तिकडे स्पीडी आहे हे मला माहिती होतं. 82 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावर रजत. 42 धावा. महाराष्ट्रातील नामवंत समालोचकांच्या यादीमधील गेली कित्येक वर्ष जे नाव आपल्याला पाहायला मिळतं, असेच एक रायगडचा बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील सर, स्मित हास्य, थोडीशी चर्चा हर्षद मडवी सरांबरोबर देखील होताना पाहायला मिळते. असे दोन दिग्गज समालोचक थोडीशी चर्चा करतायत या रायगड प्रीमियर लीग मध्ये. गुड जॉब. यावेळेला दिशा कव्हरची आहे. रिझल्ट तोच आहे यावेळेला. 4 पालखीला नाची मैदानाच्या चौफेर टोलेबाजी. तो येतो, तो खेळतो आणि तो मन जिंकून घेतो. रजत मुंडे गाव सांभारली. 46 वर बॅटिंग करतायत महत्वाच्या मॅच मध्ये. राज मात्र एका बाजूला. टीमची धावसंख्या आता 86 झाली आहे. बॅटिंग साठी रजत मुंडे. हो हो हो, इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातो आहे. बराचसा बाहेर टाकलाय. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे बीमर साठी. बीमर आहे. नो बॉल. यस. आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 100च्या दिशेने आता वाटचाल सुरू झाली आहे. रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडासा दबाव निर्माण केला होता, परंतु त्यानंतर रजत सुसाट सुटलेत. आणखीन एक बिग हिट. टाळ्या व्हायला हरकत नाही आता, कारण अर्धशतक चांबर्लीचा सुपरस्टार रायगड प्रीमियर लीग मध्ये करतोय. टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. वा रजत वा, काय खेळलेत. शांत, संयमी आणि त्याच्यानंतर चौफेर टोलेबाजी रजत मुंडे. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. अर्धशतकासाठी 3000 रुपयाचा पुरस्कार जमा झालेला आहे. आमचे 12th मॅन आहेत त्यांच्याकडे. जवळ मॅचच्या दिशेने 52 धावा, अर्धशतक, ला जबाब. चर्चा होते तुमच्या खेळीची आणि चांभारलीची सुपरस्टार बॅटिंग करतायत. अकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा. याही वेळेला बॉल सीमा रेषा पार. सोन्याची
धावा धावफलकावर. रजत मुंडे आपल्या आयुष्यातील एक अप्रतिम पारी इकडे खेळताना पाहायला मिळत आहेत. खालापूर तालुक्यातील चांभारले गावाचं नाव भारतभर नेण्याचं काम ज्या खेळाडूने केलं. बॅटिंग करतायत सध्या रजत मुंडे फ्रॉम चांभारले. 56 धावा अब तक. यावेळेला फटका खेळलाय परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून तिकडे येत आहेत आणि पकडली गेली कॅच. परंतु त्याच्या अगोदर काम केलं त्यांनी. त्यांचं 97 धावा झाल्यात. विजयासाठी 98 ची आवश्यकता आहे. परंतु एक अप्रतिम अर्धशतक पाहायला मिळालं. स्वभावाने शांत परंतु मैदानात गेल्यानंतर वातावरण अशांत करणारा खेळाडू रजत मुंडे अर्धशतक करतायत.